बंधू अशोक खरात प्रकरणामध्ये आता बीड कनेक्शन उघड झालेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांना बीडमधून एक निनावी पत्र गेलेलं आहे आणि याच पत्रानंतर सध्या बीडमध्ये खळबळ उडालेली आहे। या पत्राबाबत अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या हेमा पिंपळे आहेत। ताई, त्या पत्रामागचं नेमकं खरं सत्य काय आहे? एका बीडच्या महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या महिलेचं नाव त्याच्यामध्ये समोर येते। नाही, जे पत्र व्हायरल झालं तेही मी काल वाचलंय पत्र। त्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की रुपाली चाकणकर ज्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आणि पक्षाच्या माजी अध्यक्ष आहेत, त्यांच्या समर्थक बीडमध्ये कोणीतरी आहेत आणि त्या समर्थक त्यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने अशोक खरातकडे महिला नेत होत्या आणि त्याचं लिंगनिदान बीडमध्ये केलं जायचं, अशा प्रकारचं त्यामध्ये लिहिलेलं आहे। त्यांच्या वैयक्तिक लाईफविषयी लिहिलं, त्याच्यावर मला काही बोलायचं नाही। पण हे जर सत्य असेल, आता प्रसारमाध्यमांतूनच ह्या गोष्टी व्हायरल होत आहेत, तर मला वाटतं हे जर सत्य असेल तर मी आपल्या माध्यमातून बीडचे जे पोलीस अधीक्षक आहेत, कर्तव्यदक्ष म्हणेल मी त्यांनी सुओ मोटो याच्यामध्ये इंटरफेअर करावं आणि सुओ मोटो इंटरफेअर करून त्या पत्राची सत्यता पडताळावी आणि SITकडे हे पत्र द्यावं अशी मी त्यांना विनंती करते। आणि जर हे सत्य असेल तर ही फार गंभीर बाब आहे आणि याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे। आणि त्यामध्ये पत्रामध्ये एक नमूद केलं आहे की या ज्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आहेत त्या लिंगनिदान व्हायला प्रोटेक्ट करत होत्या आणि कुठलीही कारवाई होऊ देत नव्हती। पत्राबाबत साधारण काय किती शक्यता, तुम्हाला सत्यता नेमकी किती वाटते? कारण की ते पत्र नेमकं कधीचं आहे, कोणत्या तारखेला देण्यात आलेलं आहे, सत्यता नेमकी काय, काही खोडसाळपणा करण्यात आलेला आहे का त्या महिलेचं संबंधित नाव घेऊन याच्यामध्ये, असं वाटतं? नाही, मी डीपली याच्यावर काही विचार केला नाही, कारण हे पत्र मला कालच वाचायला मिळालं। मी काही डीपली याच्यावर विचार केला नाही, परंतु मला वाटतं त्याच्यावर सिग्नेचर पण आहे। तर पोलीस यंत्रणा जी असते त्या पोलीस यंत्रणेने ही सिग्नेचर जरी आयडेंटिफाय केली, कारण त्यांच्याकडे अत्याधुनिक सगळ्या यंत्रणा आहेत, तर मला वाटतं ते जे कोणी व्यक्ती असतील त्या व्यक्तीपर्यंत पोलीस यंत्रणेने पोचावं अशी मी आपल्या माध्यमातून बीडच्या पोलीस यंत्रणेला आणि SITला सुद्धा विनंती करते। आणि हे जर सत्य असेल तर बीड अगोदरच रेड झोनमध्ये गेलेला आहे, कशाच्या बाबतीत? सेक्स डिटर्मिनेशनच्या बाबतीत। आणि सेक्स जर इथं होत असेल तर ती अतिशय गंभीर बाब आहे आणि याच्यावर गंभीरतेनेच SITने आणि पोलीस प्रशासनाने विचार केला पाहिजे। आणि खोडसाळपणा वगैरे तुम्ही म्हणलात ना, तर मे बी मला नाही माहिती कोणाचं वैयक्तिक आयुष्य काय असेल, वैयक्तिक कोणाचे रायव्हलरी किंवा पूर्वग्रह दूषित कोणी पत्र लिहिलं असेल हे मला माहिती नाही, परंतु यामध्ये महिलांशी कनेक्ट ही बाब आहे आणि एवढ्या मोठ्या संस्थेच्या अध्यक्षांनी हे असं केलेलं आहे, तर ही गंभीर बाब आहे एवढंच मला एक स्त्री म्हणून कळतं। आणि एका पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी असं वागावं हे त्याच्याहूनही दुर्दैव आहे। आपण बघतो की बंधू अशोक खरात जो आहे त्याने अनेक महिलांचं शोषण केलेलं आहे। यामध्ये बीडच्या काही महिला या संबंधित महिलेच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचल्या, असं काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली? मी खरं सांगू का, मी म्हणजे हा कनेक्ट बीडशी असेल असं दुर्दैव आहे हे, पण मला वाटतं की बीडचं नाव कधीच अशा घटनांमध्ये येऊ नये। आणि आता सेक्स डिटर्मिनेशनमध्ये पण आपला जिल्हा थोडा हळूहळू बाहेर येत होता, पण हे होत असेल तर दुर्दैव आहे। जे गॉसिप असतं, गॉसिप महिलांमध्ये गॉसिप असतं, ते गॉसिप मी ऐकलेलं होतं की असं आहे म्हणून, पण त्यामध्ये काही तथ्य नाही असं मला वाटत होतं त्यावेळी। पण या पत्रावरनं पुन्हा एकदा त्याला उजाळा मिळाला आणि त्या पत्रामध्ये एक स्पेसिफिक नमूद केलेलं आहे की सेक्स डिटर्मिनेशन जे कोणी XYZ करत होते त्यांना वरदहस्त, कायदेशीर वरदहस्त राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचा, माजी अध्यक्षांचा होता। ही गंभीर बाब आहे। नक्कीच। तर ह्या होत्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या हेमा पिंपळे आणि या पत्रानंतर आता बीडमध्ये खळबळ उडाल्याचं देखील पाहायला मिळतं आहे। हे निनावी पत्र जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांच्यापर्यंत देखील पोहोचलेलं आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, ABP माझा, बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।